तर जायकवाडी धरणातील पाण्याची आवक सुद्धा वाढलेली आहे। जायकवाडी धरणात सकाळी 8 वाजता 51,443 क्युसेकनं पाण्याची आवक झालेली आहे। जायकवाडी धरणात 32% पाणी साठा आहे। दुपारनंतर ही पाण्याची आवक आणखी वाढू शकते। नाशिकमधील पावसामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळालेला आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, नक्कीच आपण बघतोय की नाशिकमध्ये जो जोरदार पाऊस होतोय आणि त्यानंतर गोदावरीला पूर आलेला आहे आणि त्यामुळेच हा सगळा गोदावरी माध्यमातून हे सगळं पाणी जायकवाडीत येतं आणि जायकवाडीची पाणी पातळी आता वाढायला लागलेली आहे, आवक देखील वाढलेली आहे। सकाळी 9 वाजता जी नोंद करण्यात आली त्यानुसार 51,443 एवढी आवक सुरू आहे आणि 32% एवढा पाणीसाठा झालेला आहे। नांदूर मधवेश्वर मधून जी सकाळी 8 वाजता पाण्याचा प्रवाह सोडण्यात आला होता, जो गोदावरीमध्ये तो देखील 80,000च्या वरती होता। त्यामुळे साहजिकच दुपारनंतर म्हणजे संध्याकाळपर्यंत हे किंवा रात्री उशिरापर्यंत हे पाणी या ठिकाणी पोहोचेल। त्यामुळे ही जी आवक आहे ती 1 लाखाच्या घरात जाऊ शकते आणि यंदाच्या पावसाळ्यात ही पहिली एवढी मोठी आवक जायकवाडी धरणात आहे। मराठवाड्यात अजूनही पाऊस नाहीये। जायकवाडी धरणाची पाणी पातळी देखील सातत्याने कमी होत होती। अशात नाशिकमधले झालेल्या पावसामुळे कुठेतरी मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला असं म्हणता येईल आणि नाशिकमधल्या पूर परिस्थितीच्या जो पूर नदीतलं पाणी आहे ते आता जायकवाडीकडे कूच करताना पाहायला मिळतंय आणि सकाळपासून आवक वाढताना पाहायला मिळते। रात्रीपर्यंत ही आवक आणखी वाढू शकते। निश्चितच मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।